देखो ये देखो, अरे ओ क्या चीज है ये? सात सात सर हैं इसके। भागो यार, बहुत पास है। क्या मिल रही है? पकड़ो। रुक रुक, वीडियो ले रहा हूँ। यहाँ पे तो काटा हुआ है। इतना बड़ा सांप मैंने कभी नहीं देखा भाई। सर गिन तो साथ। हाँ, साथ ही है। देख किस तरह देख रहा है। अरे जा रहा है, सांस ठीक है। नहीं ले पा रहा मैं तो भाई। या व्हिडिओतील नाग पाहिल्यानंतर यमुना नदीत जाण्याची कुणाची हिंमतही होणार नाही। भले मोठे 6 ते 7 नाग या नदीत फिरताना दिसतायत। हा व्हिडिओ यमुना नदीचा असल्याचा दावा करण्यात आलाय। बोटीत बसलेले काही लोक घाबरलेलेही दिसतायत, तर काही जण बिनधास्त बसलेत। पण एवढे भले मोठे नाग बाजूला असतानाही यांना भीती का वाटत नाहीये, असा सवाल उपस्थित केला जातोय। त्यामुळे आम्ही या व्हिडिओची पडताळणी सुरू केली। यमुना नदीमध्ये पुन्हा एकदा कालिया नाग दिसला। लोकांमध्ये भीतीचं वातावरण आणि कालिया नागाला बघण्यासाठी त्या ठिकाणी मोठी गर्दी झाली। अशा पद्धतीचा एक व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होतोय आणि यमुना नदीमध्ये पुन्हा एकदा कालिया नाग दिसल्याचं सांगितलं जातंय। पण मात्र नेमकं काय आहे संपूर्ण प्रकरण? खरंच यमुना नदीमध्ये कालिया नाग दिसला आहे का? हेच आपला सविस्तर या व्हिडिओमध्ये बघायचं। पण जर तुम्ही अजूनही आपलं चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर लगेचच करून घ्या आणि बाजूला असणाऱ्या बेल नोटिफिकेशनला सुद्धा ऑन करायला विसरू नका। जर आपण पाहिलं तर श्रीकृष्ण मालिकामध्ये जेव्हा श्रीकृष्ण भगवान हे त्यांच्या मित्रमंडळीसोबत यमुना नदीच्या तीरावर चेंडू खेळत होते, तेव्हा त्यांचा चेंडू थेट यमुना नदीमध्ये जाऊन पडतो। पण मात्र त्यांचे मित्र सांगतात की त्या नदीमध्ये जाऊ नका, त्या ठिकाणी नाग आहे आणि त्याला कालिया नाग म्हणतात। पण मात्र तरी सुद्धा श्रीकृष्ण भगवान हे त्या यमुना नदीमध्ये उडी मारतात आणि त्या ठिकाणाहून त्या कालिया नागाच्या वरती उभा राहून नाचून त्या ठिकाणी त्यांचा चेंडू वापस आणतात, असं आपण श्रीकृष्ण मालिकेमध्ये बघितलेलं आहे। पण मात्र याला हजारो वर्ष झाल्यानंतर पुन्हा एकदा त्याच यमुना नदीमध्ये कालिया नाग असल्याचं सांगितलं जात आहे आणि ते बाहेर आल्यामुळं लोक त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात गर्दी करत आहेत असं देखील सांगितलं जात आहे। म्हणूनच हा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होतोय। परंतु जेव्हा या व्हिडिओची सत्यता पडताळण्यात आली, त्याच्या काही गोष्टी तपासून पाहिल्या, तेव्हा समजलं की हा व्हिडिओ सत्य नसून हा व्हिडिओ फेक आहे, म्हणजे तो AI माध्यमातून बनवलेला आहे। कारण की सध्या आर्टिफिशियल इंटेलिजन्स म्हणजे AI तंत्रज्ञानाचा वापर करून वेगवेगळ्या पद्धतीचे व्हिडिओ बनवले जात आहेत आणि ते व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल केले जात आहेत। मग व्हायरल करण्याचा नेमका उद्देश काय असतो? तर त्याच्या माध्यमातून व्ह्यूज मिळतात आणि व्ह्यूज मिळाले की त्या ठिकाणी प्रसिद्धी आणि पैसा सुद्धा मिळतो। म्हणून अशा पद्धतीनं काही जण फेक व्हिडिओ बनवत आहेत आणि सोशल मीडियावर व्हायरल सुद्धा करत आहेत। तर अशा पद्धतीनं व्हायरल होणाऱ्या व्हिडिओवर तुम्ही सुद्धा विश्वास ठेवू नका, कारण की अनेक जण तुमच्या आजूबाजूला तुमच्या परिसरामध्ये कोणाचा फेस लावून कोणाचे व्हिडिओ व्हायरल करून किंवा काहीतरी एडिट करून AI माध्यमातून नको नको तसे व्हिडिओ बनवत आहेत आणि सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल करत आहेत। जर तुमच्या समोर अशा पद्धतीचा कुठला व्हिडिओ आला तर तो शेअर करण्या अगोदर तो खरा आहे खोटा आहे याची सत्यता तपासा आणि मगच त्या व्हिडिओवर विश्वास ठेवा, असं एकंदरीत आपल्या ठिकाणी वाटतं। पण मात्र खरंच यमुना नदीमध्ये कालिया नाग आहे का, असू शकतो का? तुम्हाला काय वाटतं हे अगदी स्पष्टपणे कमेंटमध्ये सांगा आणि अशाच पद्धतीचे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला लगेच सबस्क्राईब करायला सुद्धा विसरू नका।